रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा या मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री गणेश पुराण कथासारमधील अध्याय 11, 12 व 13. त्याआधी तुम्ही जर अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून पुढील अध्याय अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन त्वरित मिळेल. तसेच कथा आवडल्यास नक्की लाईक करा. तर मग चला आता आपण सुरुवात करूया. अध्याय 11. एकाक्षरी श्री गणेश मंत्राचा महिमा. ब्रह्मदेव महान तपस्वी व्यासांना म्हणाले, हे वत्स, मंगलमूर्ती श्री गजाननास प्रसन्न करण्याचे अनेक मंत्र आहेत. ज्या मंत्रामुळे सिद्धी लवकर प्राप्त होते व ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर या 6 सद्गुणांची प्राप्ती होते, असा मंत्र मी तुला सांगतो. त्या मंत्राचा भक्तिमय अंतकरणाने जप केल्यास प्रत्येक मनुष्यास सिद्धी प्राप्त होते. गणेश मंत्राची संख्या अतिशय जास्त आहे. गणेश मंत्रात एकूण 7 कोटी महामंत्र सांगितलेले आहे. त्या मंत्रांचे दिव्य रहस्य गणेश पित्यास म्हणजेच देवादिदेव महादेवास माहीत आहे व मला माहीत आहे. महामंत्रांपैकी षडक्षर मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. केवळ त्या 2 मंत्रांमुळे सर्व सिद्धींची प्राप्ती होते. श्री गजाननाची उपासना प्रत्येक मनुष्याने करणे आवश्यक आहे, पुण्यकारक आहे. श्री गणेश भक्त जन्ममरणाच्या बंधनात अडकत नाहीत, त्यांना मुक्तीची प्राप्ती होते. तसेच ते सर्व देव देवतांनाही पूज्य होतात. अशा भक्तांकडे दिव्य सामर्थ्य असते. सर्व सिद्धी त्यांच्या चरणी लोटांगण घालीत येतात. त्यांच्या मनाला जे वाटेल ते करण्याचे त्यांना सामर्थ्य प्राप्त होते. ग्रहांची बाधा गणेश भक्तांवर चालत नाही. जे लोक गणेशाची उपासना करत नाहीत, गणपती अथर्व शीर्ष किंवा गणेश सहस्र नामावली म्हणत नाहीत, अशांचे तोंडही पाहू नये. जर अशा लोकांचे दर्शन झाले तर संकटांवर संकटे येतील. जे गणपतीचे सच्चे भक्त असतात त्यांच्या दर्शनाने सर्व विघ्ने पळून जातात. त्यामुळे मी तुला सर्वप्रथम एकाक्षर मंत्र सांगतो. या दिव्य मंत्राने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुला सुख, शांती, समाधान लाभेल. अनुष्ठान करणाऱ्यांचे अंतकरण प्रथम सात्विक असायला हवे. त्याचा आहारही सात्विक हवा. आचार, विचार, उच्चार यांमध्ये पावित्र्यता हवी. अनुष्ठान करणाऱ्या गणेश भक्ताने प्रथम अभ्यंग स्नान करून शुचिर्भूत व्हावे. नंतर सोवळे नेसून दर्भासन किंवा त्यासारख्या शुद्ध आसनावर मनात कोणताही विकल्प न आणता बसावे. नंतर ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असा नाम उच्चार करीत आचमन करावे. नंतर प्राणायाम करावा. हे सर्व झाल्यानंतर अंतर्मार्तुका बहिर्मार्तुकापूर्वक न्यास करावा. श्री गजाननाच्या पवित्र चरण कमलांपासून मस्तकापर्यंतच्या दिव्य स्वरूपाचे हृदयात ध्यान करून मानस पूजा करावी. त्यानंतर श्री गजानन प्रसन्न होईपर्यंत शांत चित्ताने नियमपूर्वक पुरश्चरण करण्याचा संकल्प करावा. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश दिला. महर्षी व्यासांना समाधान झाले. त्यांनी ब्रह्मदेवाचे आभार मानले. पुढे ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, अनुष्ठान करताना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ देऊ नये. त्यासाठी ज्या ठिकाणी मन चंचल होणार नाही अशा एकांताच्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात बसून तू गणपतीच्या मंत्राचे अनुष्ठान कर. या मंत्रांचा उपदेश तू फक्त सात्विक माणसांनाच कर. जर चुकून कपटी, नास्तिक, व्यभिचारी लोकांस या मंत्राचा उपदेश केलास तर त्या मनुष्याच्या मागील 10 पिढ्या व पुढील 10 पिढ्या रौरव नरकात जातील. तुझ्या अंतकरणात दृढ भक्ती आहे. तू सत्य, आचार, विचार, उच्चार करणाऱ्या मनुष्यास या मंत्रांचा उपदेश कर. भक्तिमय अंतकरणाने व श्रद्धापूर्वक जो पुण्यवान मनुष्य श्री गणेशाची पूजा करेल त्याला सर्व सुखांची प्राप्ती होईल. मंगलमूर्तीच्या कृपेमुळे संतती, संपत्ती व ज्ञान याची प्राप्ती होईल. संपूर्ण जीवनात
तो अनेक सुखे भोगेल. त्यानंतर त्याला श्री गणेशाच्या चरणी स्थान मिळेल. तो जन्म मृत्यूच्या चक्रात अडकणार नाही. त्याच्या पूर्वजांचा उद्धार होईल. एकाक्षरी श्री गणेश मंत्र आता सांगते. ओम गम ओम. या मंत्राच्या पठणाने अनेक गोष्टींची प्राप्ती होते. स्नानानंतर 108 वेळेला या मंत्राचा जप करावा. आता आपण बघूया षडाक्षरी गणेश मंत्र. ओम वक्रतुंडाय हुम ओम. येथेच आपला 11वा अध्याय समाप्त होतो. आता आपण बघूया अध्याय 12वा. ओंकार स्वरूप श्री गजानन. सूत पुढे सांगू लागले. देवादिदेव ब्रह्मदेवाकडून ही फलश्रुती ऐकून व्यासांना परम आनंद झाला. ते ब्रह्मदेवास म्हणाले, हे वात्सल्यमूर्ती ब्रह्माजी, आपण जे काही आत्ता सांगितले ते ऐकून माझे कान तृप्त झाले. या मंत्राचा महिमा विलक्षण आहे. कितीही ऐकले तरी मला समाधान होत नाही. त्यामुळे या दिव्य मंत्राच्या साह्याने कोणती सिद्धी प्राप्त झाली हे मला सांगा. भृगु ऋषी सोमकांत राजास सांगू लागले. हे महर्षी व्यासांचे बोलणे ऐकून ब्रह्माजी म्हणाले, तुझी श्री गजाननावर दृढ श्रद्धा पाहून मी धन्य झालो. आजपासून तू माझा पट्ट शिष्य झालास. तुझ्या सारख्या सर्व गुण संपन्न शिष्यास मंत्राचे रहस्य सांगताना माझा आनंद द्विगुणित झाला आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या प्रसंगी सर्वांनी ओंकार स्वरूपी श्री गजाननाचे पूजन केले पाहिजे. त्यामुळे सर्व विघ्नांचा नाश होतो. कोणत्याही ग्रहाची बाधा होत नाही. त्या मनुष्याची व त्याच्या कुटुंबातील सर्वांची पापे नष्ट होतात. देव, देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग, राक्षस, चारण इत्यादी सर्व देव, दानव श्री गणेशाचे पूजन करतात. श्री गजानन या दिव्य मंत्रामुळे कोणावर प्रसन्न झाला या संबंधीची मी तुला एक कथा सांगतो, ती शांतचित्ताने ऐक. ज्यावेळी पृथ्वीचा प्रलय होतो तेव्हा सर्वत्र हाहाकार होतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते एकमेकांमध्ये विलीन होतात. पंचमहाभूते एकमेकांत विलीन झाल्यामुळे सर्व सृष्टीचा नाश होतो. अशा भयंकर प्रलयाच्या वेळी परमात्मा श्री गणेश अनुरूपात कुठेतरी असतो. या पंचमहाभूतांच्या विलीनीकरणामुळे अनेक गोष्टी घडतात. सर्व विश्वात अंधकार पसरतो. त्यानंतर ओंकार स्वरूप नादब्रह्मामुळे पुन्हा नवीन सृष्टीची रचना तयार होते. ही दिव्य रचना ज्याच्या कृपेमुळे तयार होते तोच शिव पार्वतीचा लाडका पुत्र श्री गणेश होय. त्याच्यापासून त्रिदेवांची निर्मिती झाली. त्रिदेवांपैकी पहिला देव म्हणजे विश्व निर्माणकर्ता ब्रह्मा होय. दुसरा देव म्हणजे या विश्वाचे पालनपोषण करणारा लक्ष्मीपती शंख, चक्र, गदा हाती धारण केलेला श्री विष्णू होय. तिसरा देव म्हणजे या सृष्टीचा संहार करणारा त्रिनेत्र असणारा गळ्यामध्ये साप खेळवणारा उमापती म्हणजेच शंभो महादेव होय. हे त्रिदेव श्री गणेशानेच निर्माण केले. श्री गजाननाची मायाशक्ती अद्भुत आहे. त्याच्या मायेमुळे ब्रह्मासारखे अनेक देव उत्पन्न होतात. पण त्यांना आपण कोण आहोत, आपल्याला कोणते विधायक कार्य करायचे आहे याची त्यांना कल्पना नसते. आपणास कोणी निर्माण केले हे पडताळण्यासाठी त्यांनी 21 वेळा स्वर्ग, पृथ्वी, पाताळ इत्यादी ठिकाणी प्रदक्षिणा घातल्या. पण त्यांचे परिश्रम व्यर्थ गेले. त्यानंतर त्यांनी 1000 वर्षे घोर तपस्या केली, तरीसुद्धा त्यांना शोध लागला नाही. हे सर्वजण पुन्हा पृथ्वीवर आले. त्यांनी पृथ्वीवरील सर्व घनदाट अरण्ये, विशाल सागर, लांबलचक सरिता, मोठमोठे पर्वत इत्यादी सर्व काही शोधून पाहिले, पण तेथे त्यांना कोणीही आढळले नाही. त्यांनी पुन्हा तपश्चर्येस सुरुवात केली. तेव्हा त्यांना सूर्यालाही फिके पाडणारे पिवळसर रंगाचे दिव्य तेज आकाशात दिसले. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांनी या दिव्य तेजाचा शोध लावण्याचा आकाशात प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. त्यांची ती दयनीय अवस्था पाहून विनायकास दया आली. मंगलमूर्तीने त्या त्रिदेवांना आपले सुंदर रूप दाखविले. श्री गणेशाच्या मस्तकावर रत्नांनी जडवलेला सुवर्णाचा मुकुट होता. कपाळात
कपाळावर गंध होता. सोंडेच्या मध्यभागी ओम लिहिले होते. एका हाताने तो सर्वांना मंगल आशीर्वाद देत होता. दुसऱ्या हातात त्याचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक होते. तिसऱ्या हातात खड्ग होते. चौथ्या हातात सुंदर कमळ धरले होते. गळ्यात अनेक सुवर्णमाला होत्या. अत्यंत पवित्र असे यज्ञोपवीत म्हणजेच जानवे धारण केले होते. पिवळसर रंगाचे पितांबर धारण केले होते. त्याचे शरीर थोराड होते. कोट्यावधी सूर्यांपेक्षा जास्त तेज त्याच्या मुखकमलावर झळकत होते. त्याच्या चेहऱ्यावरून त्रिदेवांची नजर हलत नव्हती. याला आपण प्रेमाने हृदय बंदीखान्यात कोंडून ठेवावे असे त्रिदेवांना वाटले. अशा प्रकारे मंगलमूर्तीचे मंगल व मनोहर स्वरूप पाहताच ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांनी गणेशाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. त्या स्तुती सुमनांचे वर्णन आता आपण पुढील अध्यायात पाहूया. येथेच आपला 12वा अध्याय समाप्त होतो. आता आपण बघूया अध्याय 13वा. ब्रह्मदेवास ब्रह्मांड दर्शन. ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव श्री गणेशाची पुढील प्रमाणे स्तुती करू लागले. हे देवादिदेवा गजानना, तू ओंकार स्वरूप आहेस. तू साक्षात परब्रह्म आहेस. या विश्वाची उत्पत्ती तूच मायेने निर्माण केली आहेस. तू सर्व विद्यांचा दाता आहेस. तूच सृष्टीकर्ता म्हणजे ब्रह्मदेव आहेस. तू सृष्टीपालक म्हणजे विष्णू आहेस. तूच सृष्टीचा संहारक महादेव आहेस. तूच त्रिभुवन ऐश्वर्याचा उपभोग घेणारा देवेंद्र आहेस. सर्व वेदांताचे सार म्हणजे तूच आहेस. तू अनाथांचा नाथ आहेस. तू आमचा मायबाप आहेस. तू सर्वांचे मोहजाल नष्ट करणारा आहेस. सर्व सूर्य, चंद्र, वायू ही सर्व तुझीच रूपे आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते तुझ्यापासून उत्पन्न होतात. जे लोक तुझ्या चरणी लीन होतात त्यांना दुःख सोसावे लागत नाही. श्री गणेशाच्या कृपेमुळे त्या भक्तास सर्व विद्यांमध्ये प्रावीण्य मिळते. तुझ्या प्राप्तीसाठी आम्ही त्रिदेवांनी खूप परिश्रम घेतले, पण हे एकदंता, लंबोदरा, वरदमूर्ती गजानना, तुझी आमच्यावर अपार कृपा असल्यामुळे आता तुझे दर्शन झाले. आम्हाला तुझे दर्शन मिळाल्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत. अशा प्रकारे त्रिदेवांनी लंबोदर गजाननाची स्तुती केल्यावर श्री गणेश प्रसन्न झाला व म्हणाला, तुम्ही जे परिश्रम घेतले होते त्याचे फळ आज तुम्हाला मिळाले. तुम्ही माझी जी स्तुती केली त्यामुळे मी तुमच्या तिघांवर प्रसन्न झालो आहे. माझ्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केल्यामुळे मी तुम्हाला वर देण्यास उत्सुक आहे. तुम्हाला हवा तो वर मागून घ्या. आता आपण जे स्तोत्र गायले ते स्तोत्र म्हणजेच श्री गणपती अथर्वशीर्ष किंवा श्री गणपती स्तोत्र नित्यनेमाने शुद्ध अंतकरणाने जो भक्त प्रातःकाळी व सायंकाळी म्हणेल त्याची सर्व महापातके नाहीशी होतील. त्याला संपत्ती लाभेल. शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होऊन गणेशलोक मिळेल. हे स्तोत्र म्हणणारा भक्त सर्वज्ञानी होतो. या स्तोत्राने जो मला अभिषेक करेल तो उत्तम वक्ता होईल. या वरामुळे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना आनंद झाला. ते म्हणाले, हे मंगलमूर्ती, आमच्यावर तुम्ही प्रसन्न झाला असाल तर आपले विस्मरण आम्हास कधीही होऊ देऊ नका. आपले मनोहर रूप सदैव आमच्या हृदयी राहू दे. आमच्या जिभेवर सदैव तुमचे नाम असू दे. असा वर आम्हाला द्या. त्याचप्रमाणे आमची उत्पत्ती तुम्ही कशासाठी केली आहे ते पण सांगा. आम्हा प्रत्येकाला कार्य ठरवून द्या. आपण सांगितलेल्या सूचनांचे आम्ही पालन करू. यावर शिवसूत म्हणाला, आपण जो वर मागितला त्याप्रमाणे सर्व काही होईल. तुमच्या त्रिविध गुणांप्रमाणे मी तुम्हाला कार्य नेमून देतो. हे ब्रह्मदेवा, तू सृष्टी निर्माण कर. सृष्टी निर्माण करणारा सर्व गोष्टी समप्रमाणात ठेव. लक्ष्मीपती विष्णूने त्या सृष्टीचे पालन पोषण करावे. उमापती महादेवाने त्या सृष्टीचा पुन्हा नाश करून टाकावा. अशी आज्ञा ब्रह्मदेवाला, नारायणाला, महादेवाला गजाननाने दिली. नंतर त्रिदेवांनी आपल्या जवळ बोलावले. त्यांना 4 वेद, 6 शास्त्रे व 18 पुराणे यांचा दिव्य उपदेश केला.
ब्रह्मदेव नम्रपणे श्री गजाननास म्हणाले, हे विघ्ननाशका, तू माझ्यावर सृष्टी निर्मितीची मोठी जबाबदारी टाकली आहेस, पण मी त्या बाबतीत अज्ञानी आहे. मला तू या बाबतीत मार्गदर्शन करावे. विनायक म्हणाला, अरे, हे काम वाटते तेवढे अवघड नाही. माझ्या देहात सर्व ब्रह्मांड आहे. हे ब्रह्मांड तू एकदा पाहून घे, म्हणजे तुला सर्व कल्पना येईल. त्यानंतर श्री गणेशाने ब्रह्मदेवास आपल्या श्वासमार्गाने हृदयात नेले. त्याला गणेशाच्या देहात अनेक ब्रह्मांडे दिसली. त्यामुळे ब्रह्मदेव भांबावून गेला. गजाननाने स्वतःच्या अफाट शक्तीने एक ब्रह्मांड फोडून दाखवले. त्या ब्रह्मांडात ब्रह्मदेवास सर्व सृष्टीचे दर्शन झाले. त्या उदरातील ब्रह्मांडात दुसरा ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे दर्शन झाले. तसेच पृथ्वी, अरण्ये, मनुष्य, ऋषी, राक्षस, यक्ष, गंधर्व, किन्नर, पशु, उद्भिज, स्वेदज, जारज, अंडज, 21 स्वर्ग इत्यादीचे दर्शन झाले. त्याने दुसरे ब्रह्मांड फोडले. त्यात सुद्धा सर्व सारखेच दिसले. अशा तऱ्हेने बुद्धिभ्रम करणारी ब्रह्मांडाची रचना पाहून ब्रह्मदेव गोंधळून गेला. त्याने श्री गणेशास उदरातून बाहेर काढण्याची विनंती केली. त्या गजाननाची अनेक प्रकारे स्तुती केली. तुझ्या ब्रह्मांडाचा अंत पाहणे माझ्या हातून शक्य नाही. माझे 8 डोळेसुद्धा ब्रह्मांड पाहण्यास अपुरे आहेत. खरोखर तू अनादि अनंत आहेस. ब्रह्मदेवाची ही द्विधा स्थिती पाहून श्री गणपतीने त्यास आपल्या उदरातून बाहेर काढले. त्यानंतर विष्णू व महादेवास आपल्या उदरात नेऊन ब्रह्मांडाचे दर्शन घडवले. ते विशाल ब्रह्मांड पाहून विष्णू व महादेव तेथेच झोपले. त्यांच्या बुद्धीस सुद्धा ब्रह्मांडाची रचना पेलवली नाही. येथेच आपला अध्याय 13वा समाप्त होतो. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण अध्याय 14, 15 आणि 16 बघूया. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.